आपली सुवर्ण जयंती अभियानातून आपलं एक काम चालू आहे आपल्या पाणी पुरवठा योजनेचं. त्याची 600 mm ची जी पाईपलाईन आहे ती आपण टाकत होतो. पण आज आपला जो हा एक पूल आहे उड्डाण पूल, त्याच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. तर अगदी रस्त्याच्या बाजूने आपण ते खोदत असताना त्यामध्ये थोडे अस्थी वगैरे निघालेले आहेत. तर आता समाज बांधवांची विनंती आहे की या अस्थी अशा निघाल्या तर म्हणजे या JCBमुळे त्यांचं म्हणजे भावना दुखावल्या गेल्या आहेत. तर आम्ही त्यांच्या भावनांचा नक्कीच आदर करतो आणि असं कुठल्याही प्रकारचा उद्देश नसतो. आपल्याला विकास कामं करताना म्हणजे आपले नागरिक आणि प्रशासन यांना मिळूनच काम करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. तर त्यांनी मागणी केलेली आहे की या स्मशानभूमीला एक संरक्षण भिंत जी आता सध्या नाही तर ती बांधून देण्यात यावी. तर या जागेचं एक मोजमाप करून त्याचं डिमार्केशन करून त्याची संरक्षण भिंत बांधण्याचं काम नक्कीच नगरपालिका हाती घेणार आहे. आणि मी त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी पण ती विनंती मान्य केली आहे आणि ते आपल्या कामाला आता काही अडथळा करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. ज्या अस्थी बाहेर आलेल्या आहेत त्या अस्थीचं विधिवत आता परत हे करणार नाही. हा, त्यांच्या काय इच्छा आहे कुठल्या ठिकाणी, कारण त्याला एक ठिकाण पण बघावं लागेल की कुठे हे करायचं त्याचं विधिवत करणार. हा, विधिवत करू. मॅडम, काम करण्यापूर्वी आपण काही कॉन्ट्रॅक्टरला बॉर्डर लाईन ठरवून दिली होती का? हद्द सीमा काय आपली? सकाळीच आमचे अभियंता बगळे साहेब येऊन त्यांनी दाखवून दिलेलं होतं, पण त्यावेळेस म्हणजे तिचं स्ट्रक्चर असं नव्हतं जमिनीवरती काही, त्याच्यामुळे. नंतर मग असं स्ट्रक्चर असताना कुणीच असं हे करणार नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की आता ही जागा आहे, म्हणजे रस्त्याच्या कडेची जागा आहे, त्याच्यावरती कुठलंही स्ट्रक्चर नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी हे केलं. आणि मे बी त्या अगोदरच्या ज्या अस्थी हे केलेलं आहे म्हणजे दफन झालेलं आहे, तर त्याचं वरती काहीच डिमार्केशन नव्हतं, त्याच्यामुळे ही घटना घडली. पण आता तुम्ही संरक्षण भिंत वगैरे बांधून देणार, ठीक आहे, पण त्या अस्थीचं जे अवहेलना झाली त्याचं काय? नाही, अवहेलना झाली तर त्याबद्दल तर आम्ही म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचं आपण विधिवत त्यांनी जसं म्हटलंय तसं करणार. आता दुसरं काय करणार आहे सांगा? आपण करणारच ना. आपण म्हणजे असं नाही की ते जे आहे त्यांच्या भावना आहेत, त्यांचे जे हे असतील वारस असतील तर त्यांचं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण ते करू. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.